नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली एक अशा योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेतून प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 1500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात आणि या योजनेचा लाभ घेणे सुद्धा खूप सोपे आहे। यासाठी तुम्हाला जास्त कुठे फिरफिर करण्याची गरज नसते, तसेच खूप जास्त कागदपत्रे सुद्धा तुम्हाला या योजनेच्या लाभासाठी लागत नाहीत। अगदी सहजपणे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर मित्रांनो, जर तुमच्या घरात कोणी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा तुम्ही स्वतः ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुम्हाला जर दरमहा 1500 रुपयांचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, कारण की आज आपण या व्हिडिओमध्ये शासनाच्या एक अशा योजनेविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेतून तुम्हाला दरमहा 1500 रुपये मिळतात। तर या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो, कागदपत्रे हे काय काय लागतात, लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा, कुणाला भेटावे, अशा प्रकारची अर्ज करण्यापासून तर लाभ थेट बँक खात्यात येण्यापर्यंत अशी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून विविध प्रकारच्या आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबवल्या जात आहेत। ज्येष्ठ नागरिकांच्या उदरनिर्वाहाच्या अनुषंगाने शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून वयोवृद्धांना आर्थिक मदत दिली जाते। यात प्रामुख्याने निराधार योजनांचा समावेश आहे। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासकीय निवृत्ती वेतन योजनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षाही मिळत असते आणि या योजनांपैकीच एक योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 1500 रुपये पेन्शन ही दिली जाते, ती सुद्धा 100% अनुदानावरती। ही योजना 2007 मध्ये भारतीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केली होती। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन, विधवा महिलांना पेन्शन तसेच अपंग व्यक्तींना पेन्शन देऊन या लोकांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे। तसेच मित्रांनो, या योजनेअंतर्गत बरेचसे लाभार्थी दरमहा 1500 रुपयाचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात घेत आहेत आणि अजूनही बरेचसे ज्येष्ठ नागरिक या योजनेच्या लाभापासून वंचित सुद्धा आहेत। त्याचे कारण म्हणजे मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी फाईल तयार करताना बऱ्याच वेळा दलाल लोकांशिवाय कामे होत नसल्याची स्थिती आहे। ज्येष्ठ नागरिक हे जास्त फिरू शकत नाहीत, तसेच बहुतांश अर्जदार हे निरक्षर असल्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे अर्जदार हे दलालामार्फत फाईल दाखल करू लागले। मात्र हे दलाल ज्येष्ठ नागरिकांकडून या कामांसाठी खूप जास्त पैसे घेतात आणि पैसे देऊनही काम होईल याची गॅरंटी नसते। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेकडे पाठ फिरवली होती आणि त्यामुळेच मित्रांनो, आता शासनाने ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेते वेळेस कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 1500 रुपयाचा लाभ सहज घेता यावा यासाठी या योजनेचा लाभ घेणे हे खूप सोपे केले आहे। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप जास्त कागदपत्रांची आवश्यकता नाही, तसेच तुम्हाला कोणत्याही दलालाकडे पैसे देण्याची आवश्यकता नाही। या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही थेट तहसील कार्यालयामधून सेतू सुविधा केंद्रामार्फत या योजनेच्या लाभासाठी प्रस्ताव दाखल करू शकतात। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा तुम्ही तुमचा प्रस्ताव या योजनेच्या लाभासाठी भरू शकतात। ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे ही लागतात, तर या ठिकाणी अर्जाचा नमुना। मित्रांनो, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी एक अर्जाचा नमुना असतो, तो तुम्हाला कुठल्याही ऑनलाईन झेरॉक्सच्या दुकानावरती मिळून जाईल। त्याच्यानंतर अर्जदाराचा रहिवासी दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, अपत्य दाखला, एक पासपोर्ट फोटो इत्यादी प्रकारचे कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागत असतात। त्याच्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याची प्रोसेस ही काय आहे, तर मित्रांनो, या ठिकाणी वयोवृद्धांनी त्यांचे प्रस्ताव जिल्हा अधिकारी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात दाखल करावेत। या योजनेचा एक अर्ज पूर्ण भरून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून निर्धारित वेळेत अर्ज केल्यानंतर तो अर्ज नियमानुसार पात्र ठरविण्यात येतो आणि या योजनेचा लाभ मिळणे सुरू होते। म्हणजेच मित्रांनो, या योजनेचा जो अर्जाचा नमुना आहे तो अर्जाचा नमुना संपूर्ण भरून आणि या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे कागदपत्र त्या अर्जासोबत जोडून तुम्हाला एक प्रस्ताव तयार करायचा आहे आणि तो प्रस्ताव तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्रांमध्ये दाखल करायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला या योजनेअंतर्गत दिल्या जाणारा 1500 रुपयाचा लाभ सुरू होतो।
तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजनेचा लाभ हा घेऊ शकता। तर माहिती तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेविषयी माहिती होईल। तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।